देवेंद्र फडणवीसनी पेरलेले लोक आहे, त्यामुळे आम्ही त्यांना काय महत्व देत नाहीत पहिल्यापासून. कोणाला महत्व द्यायचं आणि काय करायचं आम्हाला चांगला माहिती. किंवा कोणाला किती महत्व द्यायचं, कोणाला महत्व देत बसायचं नाही. आपण आपलं काम करत राहायचं ही आमची भूमिका आहे. आम्ही ना कधी धनगराला विरोध करतो, ना ओबीसींना करतो, ना कधी दलित मुस्लिमांना करतो. आम्ही कोणालाही कधी विरोध करत नाहीत, कारण आम्ही जातीवादी नाहीत आणि आम्ही कोणत्या नेत्याचं बोलून कधीच ऐकत नाही. आमचा मूळ स्वभाव येतो, त्यामुळे आम्ही असल्याकडे लक्षच देत नाही आणि याला महत्व द्यायची गरज नाही आम्हाला. असले किती काही येतात आणि किती का जातात, पण हे देवेंद्र फडणवीसची वागणूक चांगली नाही. ते देवेंद्र फडणवीस हे घडून आणतोय, कोणाला बोलायला लावतो, काय पण करतो. कारण त्याचे जे मराठा द्वेष आहे ना त्याच्यात भरलेला, तो दिसला. आता आम्हाला वाटलं होतं निवडणुकीत त्याला मराठ्यांनी निवडून दिलंय, मराठ्यांमुळे सत्तेत आलाय. आम्हाला वाटलं होतं मराठ्यांच्या लेकराचं कल्याण करील, गोरगरिबांच्या लेकरांचं वाटोळं होऊ देणार नाही, ही आम्हाला देवेंद्र फडणवीसकडून अपेक्षा होती. परंतु त्यांनी जे लोकांमध्ये अशी चर्चा आहे की त्यांनी ओबीसीचं आंदोलन अधिवेशन त्यांनी घेतलं आणि तिकडे कानं भरले, मराठ्यांच्या विरोधात बोलायला लोक लावले आणि ते सिद्ध पण झालं. जी लोकांत चर्चा होती, जी आम्हाला शंका होती, ती खरी पण व्हायला लागली. कारण देवेंद्र फडणवीस बोलता बोलता काल बोलून पण गेला, मीडियावरती आलंय सगळं की पोलिस बघून घेते म्हणून. ठीक आहे, बघू.